ओके. सो आज आपलं CSS चं कितवं लेक्चर आहे? चौथं. ओके. तो काही अजून जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे की आपल्याला आपलं वेब पेज स्टाईल करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्याबद्दल आज आपण शिकणार आहे. स्क्रीन विजिबल आहे ना आणि आवाज पण क्लिअर येतोय ना? येस सर. ओके. जरी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही माईक ऑन करून बोलू शकता, स्क्रीन विजिबल नसेल किंवा आवाज येत नसेल तर. ठीक आहे. सो आपण काल काही प्रॉपर्टीज बद्दल बघितलं CSS च्या. आज आणि अजून काय केलं आपण, एक कार्ड पण बनवलं होतं ना. त्याच्यामध्ये असं काहीतरी आपण क्रिएट केलं, सेंटरला अशी इमेज होती, त्याच्यावरती काहीतरी प्रॉपर्टीज अप्लाय केल्या होत्या, त्याच्यानंतर हेडिंग आणि त्याच्यानंतर काय होतं पॅराग्राफ. बरोबर ना? असं काहीतरी आपण क्रिएट केलं आणि हे जे ते सेंटर मध्ये कसं आणलं होतं आपण, मार्जिनचा यूज करू. बरोबर ना? अजून काय केलं आपण, त्याला एक प्रॉपर्टी बॉर्डर रेडियस म्हणून, तर ती काय केली होती आपण 50%. म्हणजे बऱ्याचशा प्रॉपर्टी आपण अप्लाय करून आपल्याला जे कार्ड बनवायचं होतं ते पण बनवलं होतं. तो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहे, फ्लेक्स बॉक्स. आता बॉक्स नुसता काय असतो आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय की त्याच्यामध्ये त्याला हाईट असते, विड्थ असते, पॅडिंग असते, मार्जिन असते किंवा बॉर्डर असतं. सो आता आपण काय बघणार आहे, फ्लेक्स बॉक्स म्हणजे काय. आता ज्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, आपले जे एलिमेंट्स आहेत का नाही, ते एलिमेंट्सला अलाइनमेंट द्यायचे असेल. काय द्यायचे असेल? अलाइनमेंट. त्यावेळेस आपल्याला कशाचा यूज करायचा असतो, फ्लेक्सचा. म्हणजे फ्लेक्स म्हणजे काय आहे, माझं एक प्रकारे कंटेनर आहे. काय कंटेनर? कंटेनर म्हणजे काय, लेट सपोज मी काय केलं, एक डिव क्रिएट केली आणि त्या डिवला क्लास काय असाइन केली मी, कंटेनर म्हणून. मग फ्लेक्स हा एक माझा एक प्रकारे काय कंटेनर आहे. मग तो कंटेनर आहे, त्याच्या आतमध्ये जे काही प्रेझेंट असेल, लेट सपोज मी काय केलं, मी एक डिव क्रिएट केला, त्याला क्लास असाइन केली कंटेनर म्हणून, आणि याच्यामध्ये अजून एक डिव क्रिएट केली आणि लेट सपोज याचा क्लास काय दिला आपण, बॉक्स बी, आणि याला आपण क्लोज केलं आणि याच्यात काहीतरी कंटेंट टाकला बी म्हणून. ओके. असंच आपण मल्टिपल डिव क्रिएट केले. ही एक डिव झाली, ही एक डिव झाली, ही एक, आणि लास्टची आपली जी फर्स्ट आपण डिव क्रिएट केली तिला काय केलं, क्लोज केलं. हा माझा कोण आहे, पॅरेंट कंटेनर आहे. बरोबर, पॅरेंट आहे ना. आणि हे जे माझ्या बाकीचे ते काय येतं, चाइल्ड. बरोबर. मग आपण फ्लेक्स बॉक्स म्हणजे काय, याच्यामध्ये फ्लेक्स बॉक्स म्हणजे थोडक्यात हा जो कंटेनर आहे ना, तर तो ठरवणार की माझे जे बाकीचे चाइल्ड एलिमेंट आहेत तर ते कसे अलाइन झाले पाहिजे. ज्यावेळेस मी या कंटेनरला डिस्प्ले म्हणजे त्याचा व्ह्यू, थोडक्यात डिस्प्ले फ्लेक्स करतो. काय करतो आपण, डिस्प्ले फ्लेक्स करतो. त्यावेळेस आपण ज्या आतमधले आपले चाइल्ड एलिमेंट आहेत ना, तर त्यांना आपण अलाइन करू शकतो. अलाइन करू शकतो म्हणजे काय, मला समजा मला काय करायचंय, मला एखादा डिव आहे, तर त्या डिवला काय करायचंय, सेंटर करायचंय, सेंटर मध्ये न्यायचंय. आपण समजा आपल्याला टेक्स्टला सेंटर करायचं असल्यानंतर आपण काय करायचो, टेक्स्ट अलाइन टेक्स्ट काहीतरी प्रॉपर्टी होती ना, अलाइन टेक्स्ट माइट बी, अलाइन टेक्स्ट सेंटर, असं केल्यानंतर ते सेंटर व्हायचं. पण हे फक्त टेक्स्ट पुरतं झालं. पण मला काय करायचं, अख्खा दिवस मला सेंटर पर्यंत न्यायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायला लागतं, फ्लेक्स. फ्लेक्सचा आपण यूज करून काय करतो, अलाइनमेंट देत असतो. कशाला, आपले जे डिफरंट एलिमेंट आहेत त्यांना. ठीक आहे. आता आपण थोडस कोड मध्ये बघू की वर्किंग कसं होतंय. लेट सपोज आता आपली CSS ची कितवा क्लास आहे, चौथा, CSS 4. ओके.
index.html style.css. आपल्याला काय शिकायचे? फ्लेक्स बॉक्स, बरोबर ना? फ्लेक्स बॉक्स. मी काय केलं, एक कंटेनर क्रिएट करतो, ठीक आहे. डॉट कंटेनर, आपण जे डॉटचा यूज करतो आणि पुढे आपल्याला ज्या नावाने क्लास क्रिएट करायचे ना ते नाव लिहिलं आणि एंटर केलं की ऑटोमॅटिकली डिव क्रिएट होतो. लेट सपोज मला काय आता करायचं क्रिएट, काय करायचं, मला 4 बॉक्स क्रिएट करायचे. सो मी काय केलं, डॉट बॉक्स इंटू 4, 4 बॉक्स क्रिएट करायचे आणि त्या प्रत्येक बॉक्स मध्ये मला काय पाहिजे, बॉक्स डॉलर काय करतं, जे आपली काउंटिंग असतं का नाही 1 2 3, आता आपण बॉक्स किती 4 बनवलेत म्हटल्यानंतर ना कंटेंट कसा येणार त्याच्यामध्ये, बॉक्स 1 बॉक्स 2 बॉक्स 3 आणि बॉक्स 4. आता हे एंटर केलं आपण, तुम्हाला दिसतंय की प्रत्येकासाठी एकच क्लास क्रिएट झाली, आपल्याला बॉक्सेस क्लास पाहिजे होते आणि कंटेंट काय झालाय, बॉक्स 1 बॉक्स 2 बॉक्स 3 आणि बॉक्स 4. आता हे कसं काय झालं, आपल्याकडे एक इमिट म्हणून एक्सटेन्शन असतं माइट बी, तर ते इन्स्टॉल केल्यानंतर ना आपल्याला शॉर्ट हँड प्रॉपर्टी अप्लाय करता येतात. ओके, मला समजा आयडीचा यूज करून डिव बनवायचा, मग मी काय करणार, हॅशटॅग हॅलो असं काहीतरी क्रिएट करणार, मग आयडी माझी क्रिएट होती. असंच आपण डिफरंट एलिमेंटला बनवू शकतोय कमी की स्ट्रोकचा यूज करून. ओके, आता आपण काय करू, मला गो लाईव्ह करू. आता इथं दिसतंय आपल्याला आपण जेवढे बॉक्स क्रिएट केले होते, 4 बॉक्स आपण क्रिएट केले. ओके, मला आता याला काय करायचं, स्टाईल करायचं, त्याच्या अगोदर लिंक करणं गरजेचं आहे ना. मग सीएसएस ला आपण लिंक करू. आता सगळ्यात पहिल्यांदा कधी पण लक्षात ठेवायचं, आपण ज्यावेळेस नाही आता इथनं पुढं कोणता पण कोड करेल का नाही, तर त्यावेळेस आपण युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करायचा. हे काय करतं, माझा अख्खं जे वेब पेज आहे ना त्याला सिलेक्ट करतं आणि बाय डिफॉल्ट जो कोड आपण याच्यामध्ये राईट करत असतो म्हणजे तो करणं गरजेचंच आहे आपल्याला. का, कारण आपण जर वेबसाईटला बघितलं तर बाय डिफॉल्ट ना इकडून मार्जिन दिलेलं आहे त्यांनी, पण ते आपल्याला नकोय. त्यांनी जे दिलंय ना मार्जिन किंवा पॅडिंग XYZ गोष्टी, तर ते आपल्याला नको असतात. त्याच्यासाठी आपण काय करतो, पॅडिंग 0, अजून काय मार्जिन 0 आणि लास्ट बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स. हे आपण कशासाठी करतो, बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स कशासाठी करतो, ज्यावेळेस आपण एखादं कंटेनर क्रिएट करतो त्यावेळेस काय असतं, त्या कंटेनर मध्ये आपण समजा एखादा कंटेंट टाकला, कंटेंट टाकल्यानंतर त्याला बॉर्डर किंवा पॅडिंग अप्लाय केली आपण, तर ती पॅडिंग आणि बॉर्डर काय होते, तर त्या बॉक्स साठी कॅल्क्युलेट केली जाते ऍज अ विड्थ, पण ते आपल्याला नको असतं ना. दॅट्स वाय आपण ना युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स अप्लाय करत असतो. ओके, आता मला काय करायचंय, कंटेनरला स्टाईल करायचं. कंटेनर, मी याला काय करतो, हाईट लेट सपोज 100 VH आणि विड्थ पण 100 VH देऊ आपण, VH नाही VW, आणि बॅकग्राऊंड कलर काहीतरी काय द्यायचा, ॲक्वामरीन, ठीक आहे. आता इथं आपला जो कंटेनर आहे त्याला आपण स्टाईल केले, पण माझे बॉक्स आहेत तर त्यांना पण मला स्टाईल करायला लागेल ना. मग मी काय केलं, बॉक्सला ऍक्सेस केलं डॉटचा यूज करून, कारण क्लास आहेत ना बॉक्स, आपण डिफरंट क्लास क्रिएट केले तो, आणि क्लास एकच आहे आपली बॉक्स प्रत्येक एलिमेंट साठी. सो मी फक्त त्याला एक बॅकग्राऊंड कलर अप्लाय करतो. आपण काय करू, टोमॅटो. आता तुम्हाला इथं दिसत असेल की 4 बॉक्स आहेत, सगळ्यांना बॅकग्राऊंड कलर आलाय, बट आता हे सगळं कसं वाटतंय, असं वाटतंय की मर्ज झालंय, एकत्रच आलंय. मग त्याच्यासाठी आपण काय करणार,
लेट सपोज आपण मार्जिन अप्लाय केलं 30 पिक्सल. याने काय होतंय, टॉपनी पण 30 पिक्सल आणि मध्ये जे बॉक्स आहेत त्याला पण 30 पिक्सल मार्जिन अप्लाय झालं. लेट सपोज मी काय केलं, जो माझा कंटेनर आहे त्याच्यावरती पॅडिंग अप्लाय केले 50 पिक्सल. आता हे जे बॉक्स आहेत अख्ख्या बॉक्स साठी पॅडिंग अप्लाय झाली 50 पिक्सल. पण मला काय पाहिजे, हे जे बॉक्स आहेत ना ह्याच्यामध्ये स्पेस पाहिजे थोडा थोडा, की असं कळायला की सेपरेट सेपरेट आहेत. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, जो माझा पॅरेंट आहे का ना, पॅरेंट कोण आहे, माझा कंटेनर आहे. मग त्याला मी काय करणार, डिस्प्ले फ्लेक्स. डिस्प्ले काय करणार, फ्लेक्स. आणि जे त्याचे एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये मी काहीतरी 10 पिक्सलचा गॅप देतो. आता तुम्ही बघू शकता इथं ज्यावेळेस आपण याला डिस्प्ले फ्लेक्स केलं, आता पहिल्यांदा आपण बघू की डिस्प्ले फ्लेक्स करायच्या अगोदर कसं दिसत होतं. डिस्प्ले फ्लेक्स करायच्या अगोदर कसं दिसत होतं, हे अशा काय म्हणतात त्याला, एकच लाईन मध्ये होतं. म्हणजे कॉलम, हा जो बॉक्स आहे माझा, बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3 आणि बॉक्स 4, हे काय आहेत, हा एक रो आहे माझा, हा एक रो आहे, हा एक रो आहे आणि हा एक रो आहे. म्हणजे त्याची डायरेक्शन काय होती बाय डिफॉल्ट, कॉलम मध्ये होते. आता बॉक्स 1 आहे, हा बॉक्स 2 आहे, हा बॉक्स 3 आणि हा बॉक्स 4 आहे. आपण ज्या वेळेस फ्लेक्सचा यूज करतो का नाही, तर त्याच्यामध्ये 2 डायरेक्शन असतात. हा माझा मेन कंटेनर आहे, बरोबर, हा काय मेन कंटेनर. त्याच्यामध्ये जी बाय डिफॉल्ट डायरेक्शन असते ना, तर ती मेन ऍक्सिस म्हणजे हा काय हॉरिझॉन्टल ऍक्सिस. हा कोणता आहे, हॉरिझॉन्टल ऍक्सिस. म्हणजे त्याला काय आपण म्हणतो, मेन ऍक्सिस. मेन ऍक्सिस. आणि हा जो ऍक्सिस असतो तो आपला कोणता असतो, क्रॉस ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस. आता बाय डिफॉल्ट ज्यावेळेस आपण का नाही फ्लेक्स प्रॉपर्टी कुठं पण अप्लाय करेल का नाही, फ्लेक्स फ्लेक्स ज्यावेळेस आपण डिस्प्ले फ्लेक्स करेल ना, त्यावेळेस जो माझा कंटेनर आहे तर तो कसा पोझिशन होतो, बाय डिफॉल्ट रो मध्ये पोझिशन होतो. मी ज्यावेळेस इथं फ्लेक्स अप्लाय करेल तर बाय डिफॉल्ट हा कसा प्लेस झालाय, रो मध्ये. ओके, बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3 आणि बॉक्स 4. आणि ज्यावेळेस मला ह्याला ऍज इट इज जसं पहिलं होतं तसं करायचं असेल, त्यावेळेस मला काय करायला लागतं, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम सेट करायला लागते. मग जसं पहिलं होतं तसं आपल्याला विजिबल दिसतंय. आणि आपण जो गॅप त्याच्यामध्ये अप्लाय केला होता किती, 10 पिक्सलचा, हा गॅप वरती नाही आणि इकडं खाली पण नाही. तर त्यांच्या ज्या मधल्या लाईन्स आहेत का नाही, बॉक्स 1 नंतरची मधली, बॉक्स 2 नंतरची मधली किंवा बॉक्स 3 नंतरची मधली, तर ह्याच्यामध्ये आपला गॅप अप्लाय झालेला आहे. ओके, सो आपल्याकडे अजून प्रॉपर्टीज आहेत. लेट सपोज मला काय करायचंय, फ्लेक्स डायरेक्शन आपण काय केली, कॉलम. मला लेट सपोज कॉलम रिव्हर्स करायचे. आता कॉलम रिव्हर्स केल्यानंतर काय होतंय, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण कॉलम ठेवली होती ते ऍज इट इज काय होतं, 1 2 3 4 ते चारचे चारी बॉक्स मला दिसत होते, विजिबल होतं. पण आता मी कॉलम रिव्हर्स केल्यानंतर हे काय झालंय, उलट झालंय पूर्ण, बरोबर. आणि त्याची स्टार्ट काउंटिंग कुठनं झाली, या 1 2 3 आणि 4 खालून झाली स्टार्टिंग त्याची, बरोबर. लेट सपोज आपण काय केलं, याला जी डायरेक्शन आहे ती रो रो रिव्हर्स केली. आता काय झालं, पहिल्यांदा तो कसा होता, तर पहिल्यांदा कसं त्याचा अपिअरन्स होता, इथून स्टार्ट होतात ते, बरोबर, इथून. आणि पहिलं काय होता, बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3 आणि बॉक्स 4. आता ज्यावेळेस आपण रो रिव्हर्स केलंय तर काय झालंय, ते बॉक्स 4 पहिल्यांदा आलाय, बॉक्स 3 नंतर आलाय, त्याच्यानंतर बॉक्स 2 आणि मग बॉक्स 1. म्हणजे रिव्हर्स केल्यानंतर ज्या प्रॉपर्टी आपण जे बॉक्स आपण क्रिएट केले ते काय होतात, उलटे होतात थोडक्यात. आता
इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे का? हे समजलं का? आता आपण जेवढं काय घेतलं ते कळलं का? समजलं का? प्रांजल समजलं? समजलं का नाही? ओके. सो आपण काय बघत होतो? फ्लेक्स बॉक्स. फ्लेक्स बॉक्स कशासाठी आपण यूज करतो? बेसिकली एवढं लक्षात ठेवायचं, आपल्याला डिफरंट एलिमेंट्स आहेत तर त्यांना अलाइन करायचे. अलाइन करायचे म्हणजे काय? डिफरंट डिफरंट पोझिशन वरती सेट करायचे. कशावरती? वेब पेज वरती. त्याच्यासाठी आपण कशाचा यूज करतो? फ्लेक्स बॉक्सचा. म्हणजे आपण काय करतो? माझं जे डिस्प्ले आहे ना, तर त्या डिस्प्लेला फ्लेक्स बनवत असतो आपण. आणि तो जो फ्लेक्स आहे तो दुसरा तिसरा काय नसतो, तो एक प्रकारचा कंटेनर असतो, जो आपण डिव मध्ये क्लास ऍज अ कंटेनर देतो आणि त्या स्पेसिफिक कंटेनरला डिस्प्ले फ्लेक्स करतो आणि त्याच्यामधले जे सब इलिमेंट आहेत म्हणजे कोणते, जे फ्लेक्सचे चाइल्ड असतात त्याला आपण काय म्हणतो? फ्लेक्स आयटम. म्हणजे इथं हे जे बॉक्स 1, बॉक्स 2 अप टू बॉक्स 4 हे जे सगळं दिसतंय ना, हे काय आहे? या फ्लेक्स आयटम्स आहेत. आणि हा कोण आहे? मेन पॅरेंट आहे त्यांचा. कोणाचा? यांचा. आता मला काय करायचंय? मला हा जो कंटेंट आहे म्हणजे बॉक्सेस आहेत सगळे, तर हे बॉक्स का नाही सेंटर मध्ये आणायचे. मग त्याच्यासाठी मला काय करायला लागेल? कोणती प्रॉपर्टी अप्लाय करायला? आता आपल्याकडे एक प्रॉपर्टी जस्टिफाय कंटेंट सेंटर. तर ज्यावेळेस मी ही प्रॉपर्टी अप्लाय करतो, आपल्याला दिसतंय हा जो जो बॉक्सेस आहेत का नाही डिफरंट डिफरंट, तर ते का नाही हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये का नाही सेंटर मध्ये आलेले. ज्यावेळेस आपण जस्टिफाय कंटेंट यूज करतो त्यावेळेस ते कशी हे करतात, बिहेव करतात हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये. हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये माहिती आहे काय? म्हणजे या ऍक्सिस मध्ये. ओके. हा माझा कंटेंट आहे इथं मेन. ह्या ऍक्सिस मध्ये जस्टिफाय कंटेंट आपला अलाइन होत असतो. आणि हा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे म्हणजे क्रॉस ऍक्सिस, याच्यामध्ये मी ज्यावेळेस अलाइन अलाइन आयटम्स एक प्रॉपर्टी त्याचा यूज करतो त्यावेळेस ती सेंटर मध्ये आणतो. अलाइन आयटम्स काय? क्रॉस ऍक्सिस मध्ये. आणि जस्टिफाय कंटेंट काय? हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये. कोण आलंय का? ओके. ठीक आहे. सो आता मला काय करायचंय? माझा जो कंटेंट आहे तो व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये पण सेंटर मध्ये आला पाहिजे. आता दिसतंय? आता बाय डिफॉल्ट जो त्याचा विड्थ आहे म्हणजे हाईट, थोडक्यात बॉक्स 4 ची, बॉक्स 3 ची किंवा बॉक्स 2 1, आपण हे रो रिव्हर्स केलंय त्याच्यामुळे हे उलट दिसतंय आपल्याला. आपण तर याला काय केलं? रो केलं. ठीक आहे. सो ऍज इट इज आपल्याला 1 2 3 4 दिसतंय. ज्यावेळेस आपण अलाइन आयटम सेंटर करतो ना, तर ते व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये म्हणजे इथं हा जो काय व्हर्टिकल ऍक्सिस हा कोणता आहे? हॉरिझॉन्टल ऍक्सिस. म्हणजे ह्या व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये ते काय झाले? सेंटर मध्ये आले. त्याच्यामुळं त्यांचा जो हाईटचा जो बॅकग्राऊंड कलर होता का नाही, तो कंटेंट जेवढा आहे तेवढाच झाला आणि विड्थ जेवढं कंटेंट आहे तेवढंच झालं. बाय डिफॉल्ट आपलं काय असतं? लेट सपोज अलाइन आयटम्स मी स्ट्रेच केलं. ठीक आहे. स्ट्रेच केलं तर बाय डिफॉल्ट काय आहे आपलं? स्ट्रेच आहे. म्हणजे मी जर ही प्रॉपर्टी अप्लाय नाही केली तरी माझा जो बॉक्सेस आहेत डिफरंट डिफरंट जे मी कंटेनर मध्ये क्रिएट केलेत, तर ते कसे येतं? ऍज इट इज राहणार येतं म्हणजे स्ट्रेचच येतं. पण ज्यावेळेस मी अलाइन आयटम सेंटर यूज करतो त्यावेळेस काय होतं? तर तो व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये प्रत्येक आयटमला काय करतो? सेंटर करतो. आता ह्याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो. काय क्वेश्चन विचारतात की
मला डिव सेंटर करून दाखवा. डिव म्हणजे काय? डिव म्हणजे काय? आपलं एक एलिमेंट आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलंय, कुठं HTML मध्ये एक डिव क्रिएट केलाय. तो मेन डिव आहे कंटेनर, बरोबर. त्याच्यामध्ये सब डिव आपण काय क्रिएट केल्यात, बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3, त्याला एकच क्लास दिली. मग असं क्वेश्चन विचारला जातो की माझा जो डिव आहे, लेट सपोज आपण सगळं डिव कमेंट आउट केला आतमधलं आणि एकच डिव ठेवला, तर हा आता सेंटर मध्ये दिसतोय. हा सेंटर कसा करणार? तर आपण आत्ताच बघितलं, जो माझा मेन कंटेनर आहे त्याला डिस्प्ले काय करणार, मी फ्लेक्स करणार, बरोबर. आणि त्याच्यामध्ये जो मला कंटेंट म्हणजे आयटम मला सेंटर करायचा आहे, त्याच्यासाठी मी त्याच्यावरती कोणती प्रॉपर्टी अप्लाय करणार? जस्टिफाय कंटेंट सेंटर आणि अलाइन आयटम सेंटर. म्हणजे जे त्या पॅरेंट ड्यू मध्ये एलिमेंट्स आहेत का नाही, तर ते काय होणार आहेत? सेंटर होणार आहे, बरोबर. समजलं का? फ्लेक्स बॉक्स काय असतं हे समजलं? काय असतं? अलाइनमेंट साठी आपण यूज करत असतो, बरोबर. मग फ्लेक्स बॉक्स काय, मी फक्त त्याला एवढंच लक्षात ठेवायचं, अलाइनमेंट साठी यूज करतो. अलाइनमेंट म्हणजे काय? लेट सपोज माझं हे अख्खं वेब पेज आहे, बरोबर. हे अख्खं वेब पेज आहे आणि भरपूर एलिमेंट आहेत माझ्या वेब पेज वरती, पण मला त्यांना अलाइन करायचं. अलाइन करायचं म्हणजे काय? मला समजा नॅव बार आहे माझा, तर तो असा पाहिजे, ओके, इथं कुठतरी पाहिजे. आणि माझं समजा एक पॅराग्राफ आहे, पॅराग्राफला मला असं सेंटर मध्ये ठेवायचंय, ओके. आणि अजून एक पॅराग्राफ आहे, त्याला असं ठेवायचंय मला. मग ही एक प्रकारची काय अलाइनमेंट आहे ना. मग ही जी अलाइनमेंट आहे, तर ती आपण अचीव कुठनं करतो? फ्लेक्स थ्रू. फ्लेक्स काय करतं आपल्याला, एक प्रॉपर्टी जी ज्यावेळेस आपण डिस्प्ले फ्लेक्स करतो त्यावेळेस बाय डिफॉल्ट व्हॅल्यू रो मध्ये सेट होत असते. रो मध्ये म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस डिस्प्ले फ्लेक्स करतो, आता हे सगळं आपण काढून टाकू. आपण बेसिक प्रॉपर्टी अप्लाय केली. काय केले? 100 VH हाईट केली, 100 VW विड्थ केली, बॅकग्राऊंड कलर आणि पॅडिंग काहीतरी अप्लाय केली कंटेनर वरती, ओके. आणि जो बॉक्सेस आहेत माझं त्याच्यावरती एक बॅकग्राऊंड कलर दिलाय, ठीक. असं मला काहीतरी दिसतंय, बरोबर. आता मी काय केलं, मला फ्लेक्स प्रॉपर्टी अप्लाय करायची. कशासाठी? त्यांना अलाइन करायचं प्रॉपरली. त्याच्यासाठी मी काय केलं, डिस्प्ले फ्लेक्स म्हणून प्रॉपर्टी अप्लाय केली. आता आपल्याला कसं विजिबल झालं, हे पहिल्यांदा कोणत्या ऍक्सिस मध्ये होतं? मेन ऍक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये. आता हे रोच्या फॉर्म मध्ये, हे जो कंटेंट आहे ना तो रो मध्ये आपल्याला, ओके. मग ज्या वेळेस मला का नाही याला ऍज इट इज करायचं असेल त्यावेळेस काय करतो आपण? फ्लेक्स डायरेक्शन, म्हणजे त्याची जी डायरेक्शन आहे ती कॉलम करतो, म्हणजे ऍज इट इज आपल्याला ते विजिबल होतं. प्रत्येक जो बॉक्स आहे तो अलॉंग कोणत्या ऍक्सिस मध्ये? मेन ऍक्सिस मध्ये आता. आणि जो बरं ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण काय करू? गॅप प्रॉपर्टी अप्लाय करू, मग तुम्हाला अजून थोडस क्लॅरिटी येईल. आता मी गॅप ज्यावेळेस अप्लाय केला, तर गॅप कशावरती अप्लाय केलाय? कंटेनर वरती, बरोबर. ही डिस्प्ले फ्लेक्स, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम आणि गॅप, ह्या ज्या 3 प्रॉपर्टीज आहेत ती मी कशावर अप्लाय केलं? कंटेनर वरती. आणि तो चेंज मला कशावरती डिस्प्ले झालाय? त्याचं जे चाइल्ड आहे इथं, कुठलं? कंटेनरचं चाइल्ड. कोण आहेत? बॉक्स 1, बॉक्स 2 आणि बॉक्स 3 आणि बॉक्स 4, बरोबर. मग मला काय करायचंय? मला ह्यांना अलाइन करायचं. अलाइन करायचंय म्हणजे काय करायचंय? आता लेट सपोज हे स्टार्ट लायचं. आता आपण ज्या वेळेस काही प्रॉपर्टीजचा यूज करतो, फ्लेक्स ज्यावेळेस यूज करतो ना त्यावेळेस काही प्रॉपर्टी असतात, त्यातमध्ये एक जस्टिफाय कंटेंट. त्यात काय आहे? पहिली स्टार्ट. आता आपण स्टार्ट केल्यानंतर ना ते ऍज इट इजच राहणार, कारण ते स्टार्टला आहे. मी समजा काय केलं? एंड. काय केलं? एंड. आता एंड केल्यानंतर ते कुठं आले आपल्याला? खाली, बरोबर. आता आपण जी फ्लेक्स डायरेक्शन कॉलम केली होती, काय केली होती? कॉलम. बाय डिफॉल्ट ज्यावेळेस तो फ्लेक्स असतो तो काय असतो?
रो मध्ये असतो, अलॉंग विथ काय रो. हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, फक्त लक्ष द्या. पण एकदा समजलं ना आणि प्रॅक्टिस केल्यानंतर समजेल. पहिल्यांदा कोणत्या ऍक्सिस मध्ये असतो आपला, हा मेन ऍक्सिस असतो, हॉरिझॉन्टल ऍक्सिस, बरोबर. आणि ज्यावेळेस मी कॉलम करेल तो त्यावेळेस कोणत्या ऍक्सिस मध्ये येणार आहे, हा माझा मेन ऍक्सिस असणार आहे. म्हणजे परत एकदा समजू आपण, मला काय सांगायचंय, ज्यावेळेस आपण, हा माझा कंटेनर आहे, बरोबर. ह्याच्यावरती मी काहीच अप्लाय नाही केलं, काहीच अप्लाय नाही केलं, म्हणजे फ्लेक्स नाही, काय नाही, काय नाही. मग हा जो माझा आहे तो काय आहे, मेन ऍक्सिस आहे. काय मेन ऍक्सिस. मग कोणता पण जो इलिमेंट आहे तो अलॉंग विथ मेन ऍक्सिस हे होणार, अलाइन होणार. म्हणजे ज्यावेळेस मी फ्लेक्स करेल, जस्टिफाय कंटेंट, जस्टिफाय कंटेंट काहीतरी करत, त्यावेळेस तो ह्या डायरेक्शन मध्ये अलाइन होणार. आणि ज्या वेळेस मी फ्लेक्स डायरेक्शन कॉलम करेल का नाही, कॉलम, तर तो या डायरेक्शन मध्ये काय होणार, अलाइन होणार. कोणता, जस्टिफाय कंटेंट. आपण ह्याच्यात बघू कसं वर्क करत ते. आता लेट सपोज मी काय केलं, ह्याला कमेंट आउट केलं. आता कमेंट आउट काय केलंय मी, फ्लेक्स डायरेक्शनला कमेंट आउट केलंय, बरोबर. ती काय होती माझी, कॉलम. आता काय आहे माझी फ्लेक्स डायरेक्शन, रो आहे. बाय डिफॉल्ट काय असते, रो असते. रो म्हटल्यानंतर मग कोणता ऍक्सेस आला, हॉरिझॉन्टल ऍक्सेस आला, असा, बरोबर. मग मी काय केलं, जस्टिफाय कंटेंटला एंड केलं. एंड केलं म्हटल्यानंतर तो कुठं शिफ्ट झाला, एंड केला म्हटल्यानंतर तो कुठं शिफ्ट झाला, इकडच्या साईडला. कारण तो मूव्ह कुठं होतोय, हॉरिझॉन्टल ऍक्सेस मध्ये. कशासाठी, जस्टिफाय कंटेंट साठी. आता मला काय करायचंय, स्टार्ट करायचंय. मग मी काय केलं, स्टार्ट. आता स्टार्ट केल्यानंतर कुठे येईल, सुरुवातीला येणार, बरोबर. आलं सुरुवातीला, आलं. आता लेट सपोज मला काय करायचंय, स्पेस अराउंड. आता स्पेस अराउंड एक प्रॉपर्टी असते. आता स्पेस अराउंड मध्ये काय होतं, की जो माझा बॉक्स आहे, म्हणजे जे किती बॉक्स मी क्रिएट केलेत, 1 2 3 4, तर त्याच्यामध्ये ना तर इक्वल स्पेस दिलेला असतो स्पेस अराउंड मध्ये. आणि जे लास्ट आहेत ना तर तिथं इक्वल स्पेस नसतो. समजलं. अजून काय, स्पेस बिटवीन. आता स्पेस बिटवीन मध्ये काय होतंय, स्पेस बिटवीन मध्ये पण आपल्याला जे बॉक्सेस आहेत तर त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक गॅप दिसतोय. एकदा आपण स्पेस अराउंड बघू. ह्याच्यामध्ये हा, स्पेस बिटवीन मध्ये ते एंड टू एंड अलाइन होतात. लेट सपोज स्पेस इव्हनली. आता स्पेस इव्हनली मध्ये काय होतं, इकडून पण इक्वल स्पेस असतो, बॉक्स 1 बॉक्स 2 मध्ये पण इक्वल स्पेस असतो, बॉक्स 3 बॉक्स 4 मध्ये पण इक्वल स्पेस. म्हणजे प्रत्येक जागेवरती स्पेस काय असतो, इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला असतो. ठीक आहे. आता हे काय झालं, जस्टिफाय कंटेंट बद्दल झालं. आता आपण काय करू, लेट सपोज मी याला सेंटर केलं आणि अलाइन आयटम्स पण सेंटर केलं. तर मला काय दिसतंय, की माझा जो कंटेंट आहे, म्हणजे चाइल्ड आहे किंवा फ्लेक्स आयटम्स आहेत, तर ते सेंटर झालेले आहेत. आता आपण ज्या वेळेस अलाइन आयटम सेंटर नव्हतो लावत, त्यावेळेस हा स्ट्रेच होता पूर्णपणे, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण हे अलाइन आयटम सेंटर लावलं, तर हे काय झालं, पूर्णपणे जेवढी त्याची हाईट आहे कशाची, कंटेंटची, तर तेवढीच त्याने बॅकग्राऊंड कलरला पण घेतलं. कारण तो काय झाला, कॉम्प्रेस झाला. कोणत्या ऍक्सिस मध्ये, क्रॉस ऍक्सिस मध्ये, बरोबर. क्रॉस ऍक्सिस म्हणजे कोणता, व्हर्टिकल ऍक्सिस, हा, या ऍक्सिस मध्ये.
आता लेट सपोज आपण फ्लेक्स डायरेक्शन कॉलम केली. आता कॉलम केल्यानंतर ना तुम्हाला दिसतंय इथं काहीतरी चेंज झालाय का चेंज? पहिल्यांदा डायरेक्शन काय होती, रो होती. मग ते कसं होतं, बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3 आणि बॉक्स 4. आता आम्ही काय केलं, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम केली. मग प्रत्येक ह्याच्यासाठी एक एक कॉलम क्रिएट झाला. हे बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3 आणि बॉक्स 4. म्हणजे थोडक्यात कॉलम मध्ये ते अलाइन झालं. पहिल्यांदा रो मध्ये होतं आणि नंतर आता कशामध्ये झालं, तर कॉलम मध्ये. आतापर्यंत जे आपण काही शिकलो ते समजलं का? समजलं? फ्लेक्सचा यूज कसा करायचा, फ्लेक्स वरती कोणकोणत्या प्रॉपर्टी आपण अप्लाय करतो, किंवा डिवला आपण सेंटर कसं करू शकतो, गॅप काय असतं, समजलं? ओके. सो आता आता काय, आयटम्स वरती आपण प्रॉपर्टी अप्लाय करतो. कशावरती? फ्लेक्स आयटम. आता ह्याच्यामध्ये पहिली ऑर्डर, अजून काय, फ्लेक्स ग्रो, फ्लेक्स श्रिंक, फ्लेक्स बेसिस आणि अशा प्रॉपर्टीज आहेत त्या आपण कशावरती अप्लाय करतो, आपल्या फ्लेक्सच्या आयटम वरती. ओके. आता आपल्याकडे आयटम किती, इथं 4 आहेत. बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3 आणि बॉक्स 4, बरोबर ना? आता आपण त्याला नॉर्मल बनवू थोडस. मी फ्लेक्स डायरेक्शन रोज ठेवतो. आणि अजून काय करायचं, त्यांना थोडीशी हाईट आणि विड्थ असाइन करायची. हाईट 100 पिक्सल आणि विड्थ 100 पिक्सल. ओके. काय काय, हा ती पण देऊ शकतो, काय नाही अडचण. बॉर्डर द्यायची असेल तरी बॉर्डर देऊ शकता, नॉट बिग डील. पिक्सल सॉलिड ब्लॅक. ठीक आहे. आता प्रत्येक बॉक्स वरती मला काय दिसते, बॉर्डर दिसते, बरोबर. आता आपल्याकडं काही प्रॉपर्टीज आहेत. पहिली काय, ऑर्डर. ऑर्डर काय सांगतं की बाय डिफॉल्ट जो ऑर्डर असतो ना तो 0 असतो. काय असतो, 0. मला काय करायचंय, मला ना हा जो बॉक्स 1 आहे ना, हा बॉक्स 1 बॉक्स 4च्या जागेवरती पाहिजे आणि बाकीचं जे अलाइनमेंट आहे ते ऍज इट इज बॉक्स 1 बॉक्स 4च्या जागेवर पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, आता पहिल्यांदा कोणता बॉक्स 1, बॉक्स 1 त्याच्यासाठी एक आयडिया आपण देऊ, कारण त्याला डिफरंटली स्टाईल करायची. म्हणून त्याला काय केलं, बॉक्स 1 म्हणून आयडी दिली आपण. आता प्रत्येकाला आपण स्टाईल करणारच आहे, त्यामुळे सगळ्याला आयडी देऊ. बॉक्स 2, अजून काय, बॉक्स 3 आणि बॉक्स 4. ओके. आता प्रत्येकाला आयडी असाइन केली आपण. तर मला काय करायचंय, ऑर्डर सेट करायचा आहे. माझा जो पहिला बॉक्स आहे तर तो लास्टला गेला पाहिजे, चौथ्या बॉक्स पर्यंत. बाय डिफॉल्ट काय त्यांचा ऑर्डर असतो, 0 असतो सगळ्याचा. मग मी काय केलं, हॅशटॅग बॉक्स 1, त्याचा ऑर्डर काय केला, ऑर्डर लेट सपोज मी 2 केला. तिथे 2 करा, 1 करा, काही करा, काय फरक पडत नाही, फक्त त्याची ऑर्डरिंग चेंज होते. आता आपण जर बघितलं, बाकीचं अलाइनमेंट ऍज इट इजच राहिली. 2 काय झालाय, 1च्या जागेवर आलाय. 3 काय झालाय, 2च्या जागेवर आलाय. 4 काय झालाय, 3च्या जागेवर. आणि पहिला जो बॉक्स आहे माझा तो कुणाच्या जागेवर गेलाय, 4च्या जागेवर.
लेट सपोज मला असंच बाकीचं पण बॉक्स अलाइन करायचे. आपल्याला समजा काय करायचे, बॉक्स 3, हा बॉक्स 3 ना, तर त्याची ऑर्डर काय करू, ऑर्डर लेट सपोज 9 केली. आता 9 केल्यानंतर ना, आता कंट्रोल एस करायच्या अगोदर आपण बघू की इथं चेंज काय झालाय का. झालाय चेंज. म्हणजे काय चेंज झालाय अगोदर आपण बघू काय झालंय इथं. हा जो 3 नंबरचा बॉक्स आहे, 3 नंबरचा बॉक्स मी काय केलंय, बाय डिफॉल्ट ऑर्डर काय असतो 0, ऍज इट इज जी पोझिशन आहे ती पोझिशन असते. मी काय केले 9 केली. 9 हा 2 पेक्षा मोठाच आहे, मग त्याच्यामुळे काय होणार, तो त्याच्या अगोदर येणार. बरोबर. मग काय होणार आहे, बॉक्स 3 लास्टला येणार आहे, त्याच्यानंतर बॉक्स 1, बॉक्स 3 लास्टला, त्याच्यानंतर बॉक्स 1, नंतर बॉक्स 4 आणि नंतर बॉक्स 2. मग हे एक बेसिक आहे, जे ऑर्डर प्रॉपर्टीचा आपण यूज करतो. आणि आपलं जे आयटम्स असतात, फ्लेक्स आयटम्स, त्यांना काय करतो आपण, डिफरंटली स्टाईल करतो. आता दुसरा कोणता आहे, फ्लेक्स फ्लेक्स ग्रो ना. आता फ्लेक्स ग्रो ह्याच्यावरून काय वाटतंय बरं, ग्रो म्हणजे काय, वाढतं ना, ग्रो करतं. लेट सपोज फ्लेक्स ग्रो मी काय केलं 4. आता इथं तुम्हाला दिसतंय मी अप्लाय कशावर केलंय, बॉक्स 1 वरती फ्लेक्स ग्रो 4. म्हणजे थोडक्यात 4, 4 पटीने थोडक्यात समजा काय झालाय, माझा बॉक्स 1 ग्रो झालाय. बरोबर. ही बाकीची जी बॉक्स आहे त्यांची जी साईज आहे ती काय आहे, ऍज इट इज आहे. आणि माझा पहिला जो बॉक्स आहे तो काय झालाय, 4 पटीने म्हणू शकता, किंवा असं एक युनिट नाही स्पेसिफिक त्याला. आपण समजा काय केलं, 3 केलं, ती तेवढाच राहणार आहे. लेट सपोज 1 केलं तरी पण तेवढाच राहणार आहे. का, कारण आपण त्या फक्त स्पेसिफिक बॉक्सला ग्रो करतोय. आता मी लेट सपोज काय केलं, इथं ग्रो केलं, फ्लेक्स ग्रो 3. आता 1 कशाला केलं आपण, बॉक्स 1 ला. 3 कशाला केलंय, बॉक्स 3 ला. मग ऍज कम्पेअर टू 1, जो 1 काय 1 नेच ग्रो केलाय, आणि 3 काय केलाय आपण, 3 ने ग्रो केलाय. मग त्याच्यामध्ये जो आपला प्रिव्हियस बॉक्स 2 आणि बॉक्स 4 आहे तो ऍज इट इज राहणार आहे. आपण त्याच्यामध्ये काही छेडछाड केली का, नाही केली. आपण बॉक्स 1 साठी 1 ने ग्रो करायला लावलं, आणि बॉक्स 3 साठी 3 ने. आता बाकीच्या सेम, जसं आपल्याला ग्रो करायचं आहे का नाही स्पेसिफिक एलिमेंट, त्याच्यानुसार आपण प्रॉपर्टी अप्लाय करणार. कशावरती, फ्लेक्स आयटम वरती. ओके. आता अजून एक प्रॉपर्टी, ती कोणती, फ्लेक्स श्रिंक. फ्लेक्स श्रिंक लेट सपोज 4. आता आपल्याला इथं काही चेंज दिसतात का, फ्लेक्स श्रिंक केलंय, वाटतंय काय चेंज, दिसतोय काय चेंज बॉक्स मध्ये, नाही दिसत. लेट सपोज मी काय केलं, इन्स्पेक्ट केलं आणि असं थोडं चिंबवलं. आता चिंबवल्यानंतर तुम्हाला काहीतरी फरक जाणवतोय का सगळ्या बॉक्स मध्ये, नीट बघा बरं थोडस. बॉक्स जो 1 आहे तो सगळ्यांच्या आधी चिमतोय. का बरं चिमतोय, आपण काय केलंय इथं, आपण काय म्हणलंय, जे बाकीचे बॉक्स आहेत का नाही त्याच्यापेक्षा 4 पटीने फास्टली जो माझा बॉक्स नंबर 1 आहे त्याला काय करा, तुम्ही चिंबवा, म्हणजे श्रिंक करा. ओके. फ्लेक्स श्रिंक काय असतं समजलं. अजून आपण जर त्याला असं चिंबवत राहिलं हे चिमतय, पण माझी जी विड्थ आहे, आपण काय 100 पिक्सल दिली ना, ती 100 पिक्सल विड्थ राहते का, 100 पिक्सल नाही राहत ना. मग मला काय करायचंय की बाबा माझी जी विड्थ आहे ती 100 पिक्सल ऍज इट इज राहिली पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करू शकतो, म्हणजे मी ज्या वेळेस कोणत्या तरी व्ह्यू मध्ये जातोय, हा कोणता व्ह्यू आहे, मोबाईल व्ह्यू. मोबाईल व्ह्यू मध्ये मला बरोबर दिसतंय काही, नाही ना दिसत बरोबर. पण लेट सपोज आपण टॅबलेट मध्ये गेलो तर ठीक आहे, दिसतंय व्यवस्थित, पण मोबाईल मध्ये नाही दिसत. मला रिस्पॉन्सिव्ह बनवायचं. त्यासाठी आपल्याकडे काय एक प्रॉपर्टी असते, आणि ती प्रॉपर्टी काय असते, फ्लेक्स रॅप. बाय डिफॉल्ट नो रॅप असतं. रॅप म्हणजे काय, रॅप म्हणजे थोडक्यात, आता आता आपला हा जो बॉक्स आपण बनवलेत,
तर ते पहिले बॉक्स काय व्हायचं, कॉम्प्रेस होत होतं, बरोबर, आणि त्यांची विड्थ आहे ती पण कमी होत होती. आता आपण काय केलं, त्याच्यावरती रॅप प्रॉपर्टी अप्लाय केली. तुम्ही दिसतंय की प्रत्येक जो बॉक्स आहे तो हळूहळू हळूहळू पहिल्यांदा काय होतंय, दोन त्याचं रो आणि दोन कॉलम बांधतात. आता काय, एक कॉलम आणि चार रो बांधल्यात. म्हणजे जी रिस्पॉन्सिव्हनेस आहे त्याची, तर ती प्रॉपरली वर्क करते. कधी, ज्यावेळेस आपण कंटेनर वरती फ्लेक्स रॅप ऑन करेल त्यावेळेस, बरोबर. आता हा जो माझा स्पेस आहे, मग तो कसा हँडल करणार मी? हा जो स्पेस आहे कशामधला, हा पहिला रो दुसरा रो, दोन रो मधला काय आहे माझा स्पेस आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते, अलाइन कंटेंट. अलाइन कंटेंट काय, सेंटर. आपण ज्यावेळेस ते अप्लाय करेल त्यावेळेस ते प्रॉपरली अलाइन होतं. मग अशी काय झालं, पहिला रो आणि दुसरा रो त्याच्यामध्ये काय स्पेसिंग आलतं. मग ते आता कशाने आपण हँडल केलं, अलाइन कंटेंटनी, बरोबर. मग आता मी समजा हे परत मोठं केलं, झालं, परत छोटं केलं, झालं. सेम अलाइन कंटेंट सेंटर जसं आहे ना, तसं स्टार्ट पण आहे. आपण स्टार्ट केलं तर ते स्टार्टला जाणार आहे, आपण एंड केलं तर ते एंडला जाणार आहे, बरोबर ना. म्हणजे अलाइन कंटेंट वर कशावरती करतं, ज्यावेळेस मला माझ्या जे फ्लेक्स आयटम्स असतात त्यांच्यामधील दोन रोज असतात ना, त्याच्यामधील स्पेस हँडल करायचा असेल दोन रो मधला, त्यावेळेस मी काय करतो, अलाइन कंटेंटचा यूज करतो आणि त्यातला स्पेस हँडल करतो. इथपर्यंत काही कोणाला प्रॉब्लेम समजलं का? हॅलो, समजलं का? ठीक आहे. आता काय आपल्याकडे फ्लेक्स बेसिस. लेट सपोज मी काय केलं, मी फ्लेक्स फ्लेक्स बेसिस म्हणून ही प्रॉपर्टी अप्लाय केली, 100 पिक्सल. कशावरती, बॉक्स वन वरती. आता ह्याच्यामध्ये काही चेंज दिसतोय का बरं आपल्याला? आता इथं आपण एंड केलंय त्याच्यामुळे एंडला आले, आपण ह्याला काय करू, सेंटर करू. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काही चेंज वाटतोय का? आपण काय लावलंय, फ्लेक्स बेसिस 100 पिक्सल. काय चेंज दिसतोय? नाही दिसत. लेट सपोज मी काय केलं, 500 पिक्सल. आता काय चेंज दिसतोय का? मग ह्याच्यावरून काय कळते आपल्याला, फ्लेक्स बेसिस ही प्रॉपर्टी कशासाठी आपण अप्लाय करतो? एक प्रकारे माझी विड्थ वाढते का, विड्थ. मग फ्लेक्स बेसिस आणि विड्थ हे जे दोन आहेत, समजा मी विड्थ पण अप्लाय केला, विड्थ पण काय केलं, 500 पिक्सल, बरोबर. आणि मी ह्याला कमेंट केलं, ऍज इट इज ठेवलं, ऍज इट इजच आहे, मगाशी जसं होतं तसं. लेट सपोज मी याला कमेंट आउट जे ते काढलं आणि ह्याला कमेंट केलं, ऍज इट इजच आहे, जे काय होतं पहिलं ते. मग फरक काय आहे ह्याच्यात, फ्लेक्स बेसिस आणि विड्थ मध्ये काय फरक आहे? आपण थोडस अजून छोटीशी विड्थ करू, ह्याची काय करू, 200 पिक्सल. ठीक आहे, आणि ह्याची पण 200 पिक्सल. ह्याच्यामध्ये फरक काय असतो, आता ज्या वेळेस आपण, ही माझी नॉर्मल विड्थ आहे, बरोबर. काय माझी नॉर्मल विड्थ आहे. आपण काय केलं, हा बॉक्स वन आहे ना, तर बॉक्स वन मध्ये मी काय केलं, लोरेम ठीक आहे, असा काहीतरी कंटेंट टाकला. ओके. आता आपल्याला इथं दिसतंय ते काय होतंय, कंटेंट जो टाकलाय मी, तर तो काय झालाय, बाहेर आलाय, ओव्हरफ्लो झालाय, बरोबर ना. नॉर्मल विड्थ ज्यावेळेस मी देतोय त्यावेळेस तो कंटेंट माझा जेवढा मी एंटर केलाय तो प्रॉपरली त्याच्यामध्ये येतोय का, नाही येतोय. मग मी काय केलं, सिम्पली असं हळूच तिथं गेलो आणि विड्थला कमेंट आउट केला आपण आणि फ्लेक्स बेसिस ठेवलं.
आता ह्याच्यामध्ये काय केलंय, ह्याच्यामध्ये पण सेम तसंच दिसतंय आपल्याला. काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे? लेट्स सपोज 400 पिक्सल विड्थ केली. ओके. आणि ह्याला आपण 400 पिक्सल केलं. ही प्रॉपर्टी ऍक्च्युली कसं वर्क करायला पाहिजे माहितीये का, हे पण वर्क करत नाही का म्हणून काय माहिती. ज्यावेळेस आपण विड्थ असाइन करतो तर ती बाय डिफॉल्ट आपण फिक्स ठेवतो, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण फ्लेक्स बेसिस लावत असतो ना, तर त्यावेळेस जेवढा कंटेंट आपण त्याच्यामध्ये टाकतो ना, तर तो कंटेंट पूर्णपणे त्या विड्थ मध्ये येत असतो. म्हणजे थोडक्यात ती जी विड्थ आहे तर ती ऑटोमॅटिकली स्ट्रेच होत असते. म्हणजे कंटेंट त्या स्पेसिफिक विड्थ मध्ये येतो, म्हणजे कट होत नाही कंटेंट. म्हणजे कसं, लेट सपोज आपण काय केलं, इथं गेलो आणि ज्यावेळेस माझा कंटेंट ओव्हरफ्लो होत असेल त्यावेळेस मी काय करतो, ओव्हरफ्लो हाईड करतो, बरोबर ना. पण आपल्याला कशाचा, कंटेनरचा करायचा का बॉक्स वनचा करायचा आहे? बॉक्स वनचा ना. मग ह्याच्यावरती आपण ओव्हरफ्लो हिडन अप्लाय केलं. आता हे कशासाठी, फ्लेक्स बेसिस, ठीक आहे. आणि आपल्याला तो जो कंटेंट आहे, स्पेसिफिक कंटेंट, तो कंटेंट हा बघायचा आहे, त्यावेळेस आपण कुठली प्रॉपर्टी अप्लाय करतो, ओव्हरफ्लो काय, स्क्रोल. माझा जो कंटेंट आहे तो इथं आपल्याला विजिबल दिसतोय, जो अख्खा काय कंटेंट आहे तो. आता कसं होतं, काय काय वेळेस काही प्रॉपर्टी आपण अप्लाय करायला जातो आणि त्या प्रॉपरली वर्क करत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण उद्या बघू नक्की काय प्रॉब्लेम आहे. हे व्हायला पाहिजे होतं पण होत नाहीये आता. बेसिस वरती आपण ज्यावेळेस बेसिस लावतो, फ्लेक्स बेसिस, तर जेवढा कंटेंट आपण त्यामध्ये टाकलाय ना, तर तो कंटेंट अख्खा आपल्याला विजिबल होत असतो. आणि ज्यावेळेस आपण विड्थचा यूज करतो तर जेवढा त्या विड्थ मध्ये काय म्हणतात, कंटेंट कॅपेबल आहे बसण्यासारखा, तर तेवढाच दिसतो आपल्याला, बाकीचा दिसत नाही, हाईड होऊन जातो ऑटोमॅटिकली किंवा ओव्हरफ्लो होऊन जातो. पण ठीक आहे, फ्लेक्स बेसिस आपण पुढल्या लेक्चर मध्ये बघू. पण बाकीचं जे आपण आता काय शिकलो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम समजलं का? फ्लेक्सचा काय यूज करायचा, कसा यूज करायचा, फ्लेक्स मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी असतात, जस्टिफाय कंटेंटचा काय यूज आहे, अलाइन आयटमचा काय यूज आहे. कन्फ्युजिंग, भरपूर आहे कन्फ्युजिंग, त्यात काय वादच नाही. बट तुम्हाला काय करायला लागणार आहे, प्रॅक्टिस करायला लागणार आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर मग ऑटोमॅटिकली ज्या प्रॉपर्टी आपण अप्लाय करतो ना, तर त्या आपल्याला समजणार आहेत की कशा वर्क करतात त्या. ठीक आहे, इज दॅट क्लिअर? समजतंय का नाही समजत? हॅलो, समजतंय ना? हा सर, पहिला पॉइंट तुम्ही एक्सप्लेन करू शकता का परत? मी जॉईन केलं नव्हतं बघा. आपण काय केलं, फ्लेक्स स्टार्टच फ्लेक्स पासून केला होता. म्हणजे फ्लेक्स म्हणजे काय, हा, सो फ्लेक्स काय एक प्रकारचा कंटेनर आहे. ओके, मग ते आपण कशासाठी यूज करतो, आपले जे डिफरंट इलेमेंट्स असतात का नाही, तर त्या इलेमेंट्सला अलाइन करण्यासाठी. अलाइन म्हणजे माझी समजा एखादी वेबसाईट आहे. आता ही वेबसाईट XYZ काहीतरी, इथं माझा नॅव बार आहे, इथं काहीतरी साईटचा कंटेंट आहे, इथं कोणता तरी पॅराग्राफचा कंटेंट आहे, लेट सपोज हा एक सेक्शन आहे. हे काय केलंय मी, सगळं अलाइन केलंय ना. मग ते अलाइन करण्यासाठी मला काहीतरी लागतंय, म्हणजे थोड्यात कमी एफर्ट मध्ये मी पटपट माझी वेबसाईट बनवू शकतोय. ह्याच्यासाठी आपण कशाचा यूज करतो, फ्लेक्सचा यूज करतो. ओके, मग फ्लेक्स काय आहे, अलाइनमेंट साठी यूज होणारे कंटेनर आहे, बाकी दुसरं काहीच नाही. मग आपण ज्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, फ्लेक्स या प्रॉपर्टीचा यूज करायचा असतो, त्यावेळेस आपण काय करतो, तर डिस्प्ले फ्लेक्स करतो कशाला, पॅरेंट कंटेनरला. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जे इलिमेंट असतात ना त्याला काय म्हणतो आपण, फ्लेक्स आयटम्स. ओके, मग
जो माझा बाय डिफॉल्ट ऍक्सेस असतो, आता हा माझा वेब पेज आहे, हा जो ऍक्सेस आहे माझा तो कोणता आहे, हॉरिझॉन्टल किंवा मेन ऍक्सेस. तो बाय डिफॉल्ट असतो ज्यावेळेस आपण फ्लेक्स प्रॉपर्टी अप्लाय करतो. आणि जस्टिफाय कंटेंट आहे ना, तर ते बाय डिफॉल्ट मेन ऍक्सेस वरतीच अप्लाय होतं, म्हणजे कोणत्या, हॉरिझॉन्टल. आणि जे अलाइन आयटम प्रॉपर्टी आहे, तर ती कशावरती अलाइन आयटम्स, हा जो आपला कोणता आहे, क्रॉस ऍक्सेस, ह्याच्यावरती ते अप्लाय होत असतं. म्हणजे मला काय करायचं, माझा इथे एक डिव्हाइस समजा, हा माझा मोठा डिव्हाइस, हा छोटा डिव्हाइस, मला ह्याला काय करायचं, इथं आणायचं. मग कसं आणणार मी, हा कोणता डायरेक्शन आहे माझी, हॉरिझॉन्टल मेन ऍक्सिस, ही कोणती, क्रॉस ऍक्सिस. मग मी काय केलं, मी ह्या बॉक्सला म्हणलं पहिल्यांदा मला काय करायला लागणार, ह्या कंटेनरला डिस्प्ले फ्लेक्स करायला लागणार, बरोबर. त्याच्यानंतर जस्टिफाय काय करायला लागणार आहे, जस्टिफाय सेंटर, बरोबर ना. मग सेंटर केल्यानंतर ना, जस्टिफाय सेंटर केल्यानंतर तो इकडे मूव्ह होणार आहे असा, म्हणजे इथे येणार आहे कुठतरी असा, मध्ये नाही येणार. अलाइन आयटम सेंटर म्हणलं, अलाइन आयटम कसं मूव्ह होतात, व्हर्टिकली. मग तो व्हर्टिकली सेंटर येणार म्हणजे इथे येणार. मग माझा जो डिव्हाइस तो काय होणार आहे, सेंटर केला जाणार आहे. मग असं स्पेसिफिकली आपण कसं सेंटर करतो डिव, तर हे बेसिक एक्झाम्पल आहे त्याचं. आपण फ्लेक्स डिस्प्ले करून जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम सेंटर करू शकतो. समजलं का? हा ठीक आहे सर. ओके. ओके. सो ऍज इट इज केलं आपण समजा. हा आत्ताचा जो कन्सेप्ट आपण शिकलोय ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. का, कारण आपल्याला पुढं त्याचा खूप यूज करायचा आहे. ओके. आता हे ऍज इट इज आपण केलं, फ्लेक्स बेसिस ओव्हरफ्लो स्क्रोल, श्रिंक, ग्रो, सगळे ऍज इट इज करू आपण. ओके. सो आता उद्या आपण काय करणार आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक वेबसाईट बनवणार आहे. आता खरं आपलं जे टास्क चालू होणार आहे ना, मेन टास्क कशाचा, डेव्हलपमेंटचा, तो उद्यापासून होणार आहे. ओके. तर पहिलीच आपली जी वेबसाईट असणार आहे ना, तर ती पॅरालेक्स इफेक्ट सारखी असणार आहे. पॅरालेक्स, माहिती आहे का कोणाला पॅरालेक्स इफेक्ट म्हणजे, माहिती आहे काय असतं पॅरालेक्स इफेक्ट? आता लेट सपोज हा रोड आहे आपला. हा रोड आहे, असा कुठतरी चाललाय तो रोड, रोड नाही कुठं जात, बट आपण चाललोय रोडवर कुठतरी. आणि इथं अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, बरोबर. इकडं बिल्डिंग आहे, सगळ्या रोडनी बिल्डिंग आहेत, असे झाड आहेत. आणि इकडं लांब कुठेतरी काय आहे, चंद्र आहे किंवा सूर्य आहे, बरोबर. आपण कधी ऑब्झर्व केलं असेल का, केलं असेल तर आपण ज्यावेळेस रोडने गाडीवर जात असतो, त्यावेळेस ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत किंवा झाड आहेत, ती ऍज कम्पेअर टू आपला जो मून आहे त्याच्यापेक्षा फास्ट मूव्ह होतात का? म्हणजे आपण गाडीवरती चाललोय, मग ती पटपट पटपट मागं जातं काय, ही बिल्डिंग मागं जाणार, दुसरी बिल्डिंग येणार, तिसरी बिल्डिंग येणार. पण जो चंद्र आहे किंवा मून आहे, तर तो फास्टली मूव्ह होतो का ऍज कम्पेअर टू बिल्डिंग? पण ती जी मोशन असतं त्याचं स्लो असतं ना ऍज कम्पेअर टू बिल्डिंग. आता आता जर तुम्हाला नसेल कळत नक्की काय आहे, तर एकदा गाडीवर जावा आणि गाडीवरती जाऊन सहज आपल्या ज्या कडच्या बिल्डिंग आहे त्याचं जे मुव्हेबिलिटी, म्हणजे आपण किती फास्ट पुढे जातोय त्या बिल्डिंग किती फास्ट मागे जातात आपल्या, आणि जो आपला चंद्र आहे
तर त्याची मुवमेंट किती स्लो आहे बाकीच्या आपल्या ज्या नियर ऑब्जेक्ट आहेत त्याच्यापेक्षा. तर ते जे काय असतं का नाही, हे जो इफेक्ट आहे ना, तर त्याला पॅरालेक्स इफेक्ट म्हणतात. काय, जी माझ्यापासून जी लांब गोष्ट आहे ना, तर ती मूव काय होते, हळूहळू हळू होते. जवळ मूव काय होते, जवळची गोष्ट पटकन जाते, आणि जी लांबची ती काय होते, हळूहळू मूव होते. त्याला काय म्हणतो आपण, पॅरालेक्स इफेक्ट. कळलं काय पॅरालेक्स इफेक्ट असतं? आता ते आता उद्या बघणार आहे आपण की वेबसाईट मध्ये आपण ते कसं इम्प्लिमेंट करणार आहे. आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, आपल्याला ते 3D मध्ये बघायचंय ना, कारण काहीतरी पुढे एक इमेज आहे आणि ती इमेज आपली अशी क्रोज झाली पाहिजे की, आता तुम्हाला काय माहिती समजेल का नाही, बट थोडस सांगतो याच्यातलं. एक काय असणार आपलं, बॅकग्राऊंड इमेज एक असणार, फोरग्राऊंड इमेज एक असणार, आणि आपण काय करणार, स्क्रोल करणार. त्यावेळेस जी बॅकग्राऊंड इमेज आहे, मी काय म्हणलं, जी लांबची इमेज आहे किंवा लांब लॉंग डिस्टन्स ज्याचं आहे, तर ते काय होतं, स्लो स्पीडनी काय होतं, मूव्ह होतं. बरोबर. आणि जे जवळ आहे ते काय होतं, फास्ट स्पीडनी काय होतं, मूव्ह होतं. जी बॅकग्राऊंड इमेज आहे ना, तर ती हळूहळू हळू मूव्ह होणार, आणि जी फोरग्राऊंड आहे तर ती काय होणार, फास्ट. तोच इफेक्ट फक्त आपल्याला आपल्या वेबसाईट वरती अप्लाय करायचा आहे उद्या. ओके. आतापर्यंत जे काही झालं त्याच्यामध्ये काही डाऊट? जर काही डाऊट नसेल तरी सांगा, डाऊट नाही म्हणून. ठीक आहे.